विधान परिषद निवडणुकीच्या आधी हॉटेल पॉलिटिक्सला आता वेग आलाय। कारण दगाफटका होण्याच्या भीतीने भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। महायुतीकडे एकूण 200 तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत। तर अवघ्या 2 दिवसावर निवडणूक आलेली असतानाच आता हॉटेल पॉलिटिक्सने वेग घेतलेला आहे। कोणताही दगाफटका होऊ नये या भीतीने सर्वच पक्ष खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। तर आमदारांची कशा प्रकारे 5 स्टार मध्ये सोय करण्यात आली आपण पाहूया। भाजपचे आमदार कफ परेडच्या ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अंधेरीतल्या द ललित हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार वांद्र्यातील ताजलँड झेंडमध्ये असतील। ही माहिती आता समोर येते। तर विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची यावर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत फडणवीसांनी मॅजिक केलं होतं आणि आता तोच मॅजिक पॅटर्न पुन्हा एकदा चालवण्याची मुख्य जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तर विधान परिषद निवडणुकीत कुणाला मत देणार याबाबत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी सूचक विधान केलंय। जो आमची कामं करेल आम्ही त्याला मत देऊ असं ठाकूर म्हणाले। विधान परिषदेची निवडणूक येते तेव्हा 3 मतं तुमची ती महत्त्वाची ठरणार आहेत। यामध्ये कशा प्रकारे तुम्ही भूमिका घेणार आहात? महायुतीच्या साईडने हितेंद्र ठाकूरांचे 3 मतं असतील की महाविकास आघाडीच्या बाजूने? आमच्या वसईच्या लोकांच्या, पालघरच्या लोकांच्या बाजूने जे आहेत त्यांच्या बाजूने आम्ही आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भातली बातमी या प्रश्नावर आता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। या बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। यावरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलंय। मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नावर विरोधी पक्षांना वेळ नाहीये। खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे असा आरोपही फडणवीसांनी केलाय। आरक्षणाबाबत सरकारने सभागृहात भूमिका मांडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली। तर विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला यावं अशी विनंती अजित पवारांनी केली होती। तरीही विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकलाय। विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला। मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही। मतलब वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात, त्याच्याकरता त्यांना वेळ आहे। त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।